जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे संत संगती आणि नामस्मरणानं समाधान मिळतं। भगवंताचं नाम मुखी घेतल्यानं आपल्या जीवनाचा उद्धार होतो। हुंबे परिवारानं कैलासवासी लक्ष्मण हुंबे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून समाजातील दीनदुबळ्या वंचित घटकांची सेवा केली आहे। समाजसेवेतून ईश्वर सेवा घडते असं प्रतिपादन पाथर्डी तालुक्यातील येळेश्वर संस्थानचे हरिभक्तपरायण महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांनी केलंय। बोरुडे मळा या ठिकाणी सिंधू मंगल कार्यालयात कैलासवासी लक्ष्मण हुंबे पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि कीर्तन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर, बाबूशेठ टायरवाले, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, सचिन जाधव, अमोल हुंबे पाटील, माजी नगरसेवक दत्ता जाधव, विक्रम राठोड, योगीराज गाडे, अभिषेक कळमकर, ओमकार सातपुते, अशोक दहीफळे, किरण बोरुडे, महेश लोंढे, सुरेश जोशी, आनंदा शेळके, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, सागर नवले, सचिन धनत, चांगदेव काळोखे, गणेश हुंबे, गोकुळ कासार, सोमनाथ पांतडे, गोरक्षनाथ लडगे, योगेश वाघ, रावजी नांगे, दिनेश जोशी, भागवत कुर्धने, ॲडव्होकेट गजेंद्र दांगट, शशिकांत भामरे हे यावेळी उपस्थित होते। नमस्कार। धर्माचे पालन करती पाखंड खंडन। जगद्गुरू तुकोबरायांच्या युक्तीप्रमाणे आज आदरणीय हुंबे परिवार यांच्याकडून त्यांचे पिताश्री आदरणीय लक्ष्मण गणपत हुंबे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानोबराय तुकोबरायांच्या आशीर्वादाने, गंगागिरी महाराजांच्या कृपेने, भगवान बाबांच्या आशीर्वादाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आज शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे। मला याच्यात हेच सांगावंसं वाटतं, असेच कार्यक्रम आपण शिबिराचे कोणाच्या वाढदिवसानिमित्तानं म्हणा, लग्नाच्या निमित्तानं म्हणा, घरभरणीच्या निमित्तानं म्हणा, वर्षश्राद्धाच्या निमित्तानं म्हणा, आपण हे कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर कुठंतरी ज्या निमित्ताने आपण कार्यक्रम करतो त्या व्यक्तीला याचं पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही। या कुटुंबाने हा असणारा शिबिराचा कार्यक्रम ठेवला, यांना कोटी कोटी धन्यवाद। रामकृष्ण। मुलांच्या पुण्यतिथीनिमित्त, प्रथम वर्ष श्राद्धनिमित्त सर्व मित्रपरिवार, सर्व पाहुणेरावळे आणि आदरणीय महंत रामगिरी महाराजांचं कीर्तन आज प्रथम वर्षानिमित्त पार पडलं आणि वडिलांचे प्रथम वर्ष या निमित्ताने आपण एक नेत्र शिबिर, मोतीबिंदू चिकित्सा अशा पद्धतीनं शिबिर घेतलं। तर त्या शिबिराला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स भेटल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व पाहुणे, सर्व मित्रपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय श्रीराम। लक्ष्मणराव हुंबे दादांच्या स्मरणार्थ या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं होतं आणि निश्चितच आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून अमोलदादा हुंबे यांनी वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम एक समाजाला दीनदलित वंचित दीनदुबळ्या घटकांसाठी एक असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या उक्तीप्रमाणे आज यांना या जे काय अंधकारमय जीवन जगतात त्यांना दृष्टी देण्याचं काम या ठिकाणी शिबिर आयोजित करून घेतले। निश्चितच आज पाहिलं आपण आता हा दीनदुबळे वंचित दीनदुबळे घटकातील हे रुग्ण या ठिकाणी येऊन त्यांच्या डोळ्याची तपासणी केली आणि काहींना चष्म्याची गरज होती, काहींना शस्त्रक्रियेची गरज होती। अशा सर्व नेत्र रुग्णांना या ठिकाणी काहींना चष्मे अल्पदरात देण्यात आलेत आणि शस्त्रक्रिया आपण मोफत करणार आहोत। असं हे पुण्यकर्म या ठिकाणी आज हुंबे परिवाराने आयोजित केलं आणि यासाठी आपले या रामगिरी महाराजांनीही अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि एक सामाजिक काम कसं करावं या माध्यमातून त्यांनी प्रवचन दिलं। प्रवचनरूपी सेवा त्यांची झाली। मीही इतर युवकांना असेल आणि सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की अमोल भाऊ आज जे हुंबे परिवाराने जो उपक्रम हाती घेतला मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचा, असेच आपले वडील, कुणी आई वडील असेच्या स्मरणार्थ आणि तसंच इतरही काही वाढदिवस असतील या त्या वाढदिवसाच्या निमित्ताने जर असे उपक्रम
गोरगरीब वंचितांसाठी आयोजित करून खरंच आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतं. आज पाहिलं आपण आरोग्य सेवा ही महाग होत चालली आहे. एक ऑपरेशनला आता आपल्याला डोळ्याचं ऑपरेशन करायचं तर 25-30 हजार रुपये लागतात आणि इतरही काय आजार असतील तर त्याला लाख रुपये शस्त्रक्रियेसाठी लागतात. आणि निश्चितच या ठिकाणी आपण मोफत शस्त्रक्रिया आणि शिबिर आयोजन करून एक लोकांना मोफत आरोग्य सेवा आणि मोफत नेत्र तपासणी सेवा देतोय. हेच पुण्यकर्म आपल्याला कायम आजरामर राहण्यासाठी आपण असे उपक्रम राबवत हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो.